पाटवडी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी याप्रमाणे बेसन पीठ मी स्वच्छ चाळून घेतले आहे। त्यामध्ये आपण 1 वाटीचं प्रमाण घेऊन पाणी घालूयात आणि एक छान घोळ बनवून घेऊया। पीठ चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, गाठी बनणार नाहीत। एकसंग पीठ आपलं व्यवस्थित होईल। जसं पाणी लागेल तसं आपण पाणी टाकूया। थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे, ते आपण जास्त लागलं तर परत घेऊया। याप्रमाणे असा एक छान घोळ पिठाचा बनवून घेऊया। या प्रकारे आपलं हे पीठ तयार झालं आहे। आपल्याला पाटवडी बनवण्यासाठी थोडंसं आणखीन पाणी लागते, तर तेही मी घालते। म्हणजेच 1 वाटीला आपण 1 वाटी असं पाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर पाटवडी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊया। त्यामध्ये हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे जशा लागतील तशा आपण घालूयात। कोथिंबीर वरून गार्निशसाठी, ओवा, जिरे, लसूण, जर तुम्हाला पितृपक्षामध्ये लसूण घालत असाल तर घाला, आणि हे आलं। या पद्धतीनं आपण हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि वाटून घेऊया। 5-7 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं, जिरे, ओवा, चवीसाठी ओवा। जर तुमच्याकडे धने जिरे ओव्याची पूड असेल तेही तुम्ही घालू शकता। कोथिंबीर थोडीशी घालायची आणि बाकीची उरलेली गार्निशसाठी ठेवायची आहे। पाटवडी बनवण्यासाठी या सर्व जिन्नस आपण मिक्सरमधून काढून घेऊया। गॅस चालू करून कढई ठेवून त्यावर आपण तेल घालूया। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालूया। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हिंग घालूया। पाटवडी ही बहुतेक सगळ्यांच्या घरी पितृपक्षामध्ये बनवली जाते। याला पाटवडी किंवा थापी वडी किंवा पिठल्याची वडी असे म्हटले जाते। कुणी पाती वडी सुद्धा असं म्हणतात। त्यानंतर आपण घालूया थोडीशी हळद। कलर येण्यासाठी आपण घालूया थोडीशी हळद। हिंग तडतडला त्यानंतर आपण बनवलेलं जे बॅटर आहे ते आपण घालून घेऊया। लसूण, मिरची, जिरे, ओवा, कोथिंबीर हे केलेलं बॅटर आपण घालून घेऊया आणि छान परतून झाल्यानंतर यामध्ये तयार केलेला बेसन पिठाचा घोळ आपण त्यामध्ये घालूया। छान परतलेला आहे, खमंग वासही येतोय। मिरची, लसूण छान फोडणी झालेली आहे आणि बनवलेलं बॅटर आपण त्यामध्ये घालून घेऊया। बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल। हलवून त्याचे घट्ट बनेपर्यंत आपण त्याला छान परतून घ्यायचे आणि छान 1-2 वाफ येईपर्यंत हलवायचं। या पद्धतीनं हे असं घट्ट होत चाललेलं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे, त्यामुळे त्याला छान वाफ येईल आणि आपलं पीठही छान घट्ट होईल। त्याला शिजण्यासाठी आपण झाकण ठेवूया। छान परतून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवूया। एक साधारणपणे 2 वाफा चांगला येऊ द्यायच्या आणि मग ते आपण एका ताटामध्ये सावकाश काढून घेऊया। छान वाफ आली का बघूया आपण। अजून बॅटरला थोडंसं आहे। बॅटर झालं का नाही हे कसं ओळखायचं, तर ते आपल्या खाली लागत नाही, असं सेपरेट बनलं जातं। त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा हलवून झाकण ठेवूया आणि छानपैकी एक वाफ घेऊया। एका ताटामध्ये आपण खाली चिटकू नये म्हणून तेल लावून घेऊ आणि सगळीकडे पसरून घेऊ आणि तयार झालेलं बॅटर आपण त्याच्यामध्ये हळूहळू काढून घेऊ। छान वाफ आलेली आहे आणि
हे सगळं बॅटर आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. सावकाश हे गरम गरम असल्यामुळे सावकाश हे हळूहळू पसरून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर गार पाण्याचा हात घेऊन आपण हे एकदम पातळ याच्याशी थापून घेऊया. वड्या पाडण्यासाठी आपण थापून घेऊया. जेवढं पातळ होईल साधारण अर्धा इंचाची आपण वडी बनेल या पद्धतीनं आपण हे थापून घ्यायचं आहे. हे मिश्रण हळूहळू थंड होते आणि ते आपण पूर्ण छान थापून घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला हवा असल्यास तीळ टाकले तरी चालतील. ज्याला आवडतात ते तीळ पण टाकतात. हे मी इथं सुक्कं खोबरं टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर हे बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशसाठी घेतली आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडूया. पाटीवडी ही म्हणजेच पाटवडी आपण हे पितृपक्षामध्ये प्रामुख्याने केली जाते. नैवेद्यासाठी ज्या भाज्या वापरतात, लाल भोपळा, कारले, खीर, कढी, वडी, त्यामध्येच पातीवडी ही प्रामुख्याने वापरली जाते. पूर्णपणे थंड झालेलं आहे. याच्या आपण आता डायमंड शेपमध्ये छानपैकी वड्या पाडून घेऊया. या पद्धतीनं ही सुंदर अशी डायमंड शेपमध्ये वडी तयार झालेली आहे. या पद्धतीने आपण सर्व वड्या काढून घेऊया. या पद्धतीनं आपली पातवडी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला या पद्धतीनं पाटीवडी तयार झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.